शहरातल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एका प्रयोगशील तरुणानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम उभी केलेली आहे। ही यंत्रणा मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात राबवल्यास शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशी निकाली निघेल। पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या शहरात वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या झाली आहे। शहरांमधल्या याच वाहतूक कोंडीवर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या माध्यमातून उपाय शोधण्यात आला। प्रशांत गिलबिले या तरुणानं त्याच्या 16 मित्रांच्या मदतीनं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सिग्नल यंत्रणा तयार केली आहे। या यंत्रणेच्या माध्यमातून रस्त्यावर वाहनं किती आहेत त्यानुसार सिग्नल यंत्रणा काम करेल। शिवाय ग्रीन कॉरिडॉर आणि ॲम्ब्युलन्ससाठी खास सोय करण्यात आली आहे। हिंजवडी परिसरात या आय बेस सिग्नल यंत्रणेचा वापर केल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले। जो टायमिंग आहे तो त्यांचा वाचतो, एअर पोल्युशन कमी होतं, फ्युएल वाचला जातो। त्याचप्रमाणे ग्रीन कॉरिडॉर हा कन्सेप्ट दिल्यामुळे इमेज प्रोसेसिंग मध्ये व्हेइकल्स, इमर्जन्सी व्हेइकल्स, तुमच्या ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, VIP मुवमेंट असेल तर अशा व्हेइकल्स ते स्वतः कॅच करतं। कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक यंत्रणा पुण्यासारख्या शहरांना उपयुक्त असल्याचं वाहतूक शाखेचे अधिकारी सांगतायत। लोकांच्या फ्युएलची आणि वेळेची सुद्धा बचत होते। तर ती अशा प्रकारे होते की इथं जामिनचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आणि वाहनाला जास्त वेळ थांबावं लागत नाही, ते सुरळीत पास होत आहे आणि ज्या बाजूने वाहनं जास्त येतील ती ऑटोमॅटिक यंत्रणा इथं कॅच होणार आणि तो फ्लो अगोदर काढून देण्यात येईल आणि रोटेशन मध्ये इतरांना सुद्धा संधी देण्यात येईल। त्याच प्रकारे भारत अफाट बुद्धिमत्तेचा धनी आहे। या बुद्धिमत्तेचा वापर वाहतूक कोंडीसारख्या नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी झाला पाहिजे। त्यामुळे प्रशांत सारख्या तरुणांनी तयार केलेल्या ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणेचा वापर देशात व्हायला हवा। शिवाय सरकारनंही अशा प्रकल्पांना प्राधान्य द्यायला हवं अशी अपेक्षा व्यक्त होते आहे। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।